तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वृष्टी या प्रकरणातील पुढील भाग अभ्यासणार आहोत. भौगोलिक स्पष्टीकरण. आता पृथ्वीवर 70.8% पृष्ठभाग हा कसा आहे, जलयुक्त आहे. परंतु हे जलसाठे सर्व ठिकाणी सारखे आहेत का? नाही. तर हे जलसाठे काही ठिकाणी मर्यादित आहेत, तर काही ठिकाणी मुबलक प्रमाणात असलेले आपल्याला दिसून येतात. आता वातावरणातील बाष्प आहे आणि हवामानात होणारे बदल यामुळे पृथ्वीवर विविध जलाविष्कार घडून त्या ठिकाणी येत असतात. दव पडणे, हिमवृष्टी, पाऊस, धुके, गारा हे काही प्रमुख जलाविष्कार असलेले आपल्याला दिसून येतात. आता वृष्टी म्हणजेच काय? पाऊस. आकाशातून किंवा ढगातून काय होत असतं, जमिनीकडे पाण्याचा द्रव स्वरूपात किंवा घन स्वरूपात होणारा वर्षाव म्हणजे वृष्टी किंवा पाऊस असं आपण म्हणतो. मग या वृष्टीची काही विविध रूपे आहेत. दव, दहिवर, हिम, पाऊस, धुके, गारा हे वृष्टीचे काय आहेत, विविध रूपे असलेले आपल्याला दिसून येतात. या छायाचित्रामध्ये आपण वृष्टीची विविध रूपे पाहू शकतो. काही ठिकाणी बर्फ पडत आहे, काही ठिकाणी झाडावर बर्फ पडलेला आहे, काही ठिकाणी धुके आहेत, काही ठिकाणी गारा पडलेले आहेत, पाऊस पडलेला आहे. यावरील छायाचित्रातून आपल्याला वृष्टीची विविध रूपे असलेली दिसून येतात. आता हिम. तर हिम कशाला म्हणतो आपण? तर वातावरणातील हवेचे तापमान जेव्हा गोठणबिंदूच्या खाली जातं तेव्हा हवेतील जे बाष्प आहे त्याचं थेट हिमकणामध्ये काय होत असतं, रूपांतर होतं. याच क्रियेला आपण संप्लवन असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. मग या क्रियेमुळे वायुरूपातील बाष्प घनरूपामध्ये रूपांतरित होतं. अशा घनरूपातील वृष्टीलाच आपण हिमवृष्टी असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. मग हे कुठं हिमवृष्टी होते, तर उच्च अक्षवृत्तीय प्रदेशात, समशीतोष्ण प्रदेशात, समुद्र सपाटीपर्यंत हिमवृष्टी होते. तर उष्णकटिबंधात सुमारे 5000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर काय होत असतं, हिमवृष्टी झालेली आपल्याला दिसून येते. आता हे हिम घन स्वरूपात असल्याने काय होतं, पाण्याप्रमाणे वाहून जातात का? नाही. तर त्याचे थरावर थर काय होतात, साचतात. मग हे हिम मोठ्या प्रमाणात साचल्यामुळं अनेक वेळा त्या प्रदेशातील वाहतूक सेवा असतील, संदेशवहन सेवा असतील, या सगळ्या कोलमडून पडतात. आता हिम प्रदेशामध्ये हिमदाह होण्याची सतत काळजी घ्यावी लागते. हिमदाह म्हणजे या थंड वातावरणामुळं, या बर्फामुळं काय होत असतं, त्या ठिकाणचं वातावरण थंड होतं किंवा या हिमामुळं व्यक्ती आजारी त्या ठिकाणी पडतात, रक्त गोठायला लागतं, श्वास घेण्यासाठी त्या ठिकाणी त्रास होतो, शरीराला उष्णतेची गरज असते. म्हणून हिमदाह होऊ नये यासाठी काळजी घेतात. शेकोट्या त्या ठिकाणी पेटवून ठेवलेल्या असतात. अशा प्रकारची काळजी त्या ठिकाणच्या प्रदेशातले लोक घेतात. मग हे हिम वितळल्यावर काय होतं, तर त्या हिमापासून पाणी त्या ठिकाणी मिळतं. माहीत आहे का तुम्हाला? आता हिम आणि बर्फ याच्यामध्ये काय आहे, फरक आहे. ज्यावेळेस उच्च अक्षवृत्तीय व अतिउंच प्रदेशात 0°C तापमान कमी आढळते तिथे हिमवृष्टीच्या स्वरूपात काय होत असते, वृष्टी होते. मग हे हिम कसं असतं, भुसभुशीत अपारदर्शक असतं. जसं कापूस असतो ना तशा प्रकारचं.
मग हे एकावर एक थर या हिमाचे साचले जातात आणि वरच्या थराच्या दाबामुळे खालच्या थर काय होत असतो एकसंध म्हणजे घट्ट पकडला जातो, भरीव होतो. आणि अशा रीतीने ते भरीव पारदर्शक हिम बर्फामध्ये त्या ठिकाणी रूपांतर होतं. तापमान गोठणबिंदूपेक्षा कमी झाल्यास जलाशयावर काय होतं, बर्फाचा थर त्या ठिकाणी तयार होतो. अशा प्रकारे बर्फ जलाशयाच्या पृष्ठभागावर तरंगतो. या बर्फाचा हिमवृष्टीशी थेट संबंध नसतो. म्हणजे हिम आणि बर्फ या दोघांमध्ये फरक असलेला आपल्याला दिसून येतो. गारा कशा पडतात, तर ज्या ठिकाणी जास्त उष्णता असते आणि उदरगामी हवेचा प्रवाह जोरात ज्या ठिकाणी वाहतो, या उदरगामी प्रवाहामुळे काय होतं, हवेचे तापमान कमी होतं आणि हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन काय होतं, घडून येतं. मग त्याच्यापासून गडद रंगाचे ढग तयार होतात. आणि मग ज्यावेळेस जमिनीकडून भूपृष्ठाकडून उदरगामी प्रवाहामुळे काय हे जलकण उंचावर जातात आणि त्या ठिकाणी या जलकणाचे घनीभवन व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यातून गारांची निर्मिती होत असते. मग या जड झालेल्या गारा काय करतात, भूपृष्ठाकडे येतात. पण हवेचा उदरगामी प्रवाह जास्त असल्यामुळे काय होतात, हे गारा परत वर जातात आणि मग त्या ठिकाणी हिमाचं नवीन थर त्या ठिकाणी तयार होतं आणि मग ह्या आकाराने गारा काय होतात, मोठ्या होत असतात आणि मग त्या ठिकाणी अशा गारांचा एक समकेंद्रित थरच तयार होतो. आणि ज्यावेळेस त्याचं वजन जास्त वाढतं, मग गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्या वेगाने जमिनीकडे येऊन आपटतात. त्याला आपण काय म्हणतो, गारपीट असं म्हणतो. आणि या गारपिटीमुळे अनेक पिकांचं नुकसान होतं, जीवितहानी होते, वित्तहानी होते. तर अशा प्रकारे गारपीट त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून. आता पावसापासून संरक्षण करण्यासाठी आपण रेनकोटचा वापर करतो किंवा छत्रीचा वापर, परंतु गारपीटपासून संरक्षण होण्यासाठी आपल्याला छत्री किंवा रेनकोट वापरून चालणार नाही. तर या गारपिटीपासून वाचण्यासाठी आपल्याला सुरक्षित अशा ठिकाणी जाऊन थांबावं लागतं. आता भारत, आफ्रिका, आग्नेय आशियाच्या काही भागात उन्हाळ्यात गारा पडतात. उन्हाळ्यात अशा उदरगामी प्रवाह जास्त तापमान असल्यामुळं भारतामध्ये अशा प्रकारच्या उन्हाळ्यात गारा पडतात. विषुववृत्तावर तापमानातील उष्णतेमुळे गारा पडत नाहीत. तर शीत कटिबंधीय उदरगामी प्रवाह नसल्याने गारा त्या ठिकाणी पडत नाहीत. तर अशा प्रकारे गारा याविषयी आणि हिम याविषयी आपण सविस्तर माहिती अभ्यासलेली आहे.